श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत हेवी साईजचं. आणि ही बघा साडी कलांजली पैठणी साडी आहे. कलर वगैरे बघू शकता तुम्ही, किती छान सुंदर असा कलर दिलेला आहे. अगदी मस्त अशी साडी आहे. आणि याच्यावरचा ब्लाऊज पीस दाखवते तुम्हाला मी. तर हा बघा असा गुलाबी कलरचा ब्लाऊज पीस आहे. तर हा उलटा आहे. एक मिनिट तुम्हाला सरळ करून दाखवते. या पद्धतीचा ब्लाऊज पीस आहे. आणि याच्यावरती डिझाईन बघा, स्लीवला किती छान दिलेली आहे. आणि पाटीला देखील ही अशी डिझाईन देतात, पण कटिंग करताना डोक्याला इतका ताप होतो काय सांगायला नको. तर बाही छोटी असेल तर काय नाही, पण लॉंग बाही असेल तर पाठीच्या भागाला जो हा डिझाईन दिलेला आहे इथं जोड द्यावा लागतो. कारण बघू शकता, इथून जर बाही इथंपर्यंत असेल तर इकडं पाठीचा भाग बसतच नाही. हे तर ब्लाऊज हेवी साईज आहे, म्हणून मी त्यांना सांगितलं की छोटी इथपर्यंतच बाही शिवून घ्या. तर ते देखील कस्टमर हो म्हणाले, त्यामुळे या ब्लाऊजला काही प्रॉब्लेम नाही. पण तर बऱ्याच क्लायंटला अशा ब्लाऊज असतील त्यावेळी लाँग बाहीच हवी असते, आणि लाँग बाहीच छान दिसते. पण इथपर्यंत जर बाही आली तर समजा इथून इथपर्यंत आपली जर बाहीची उंची आली तर पाठीचा भाग इथपर्यंत आपल्याला पाठीचा भाग हवा असणार आहे. त्यामुळे बाहीला तर जोड देऊन चालणारच नाही, कारण बाही इकडं ओपन दिसते त्यामुळे जोड देता येत नाही. तर जोड आपल्याला पाठीच्या भागामध्ये द्यावा लागतो. तर इकडं कसं पाठीच्या भागाला इकडं जे आपलं मार्जिन असतं ते मार्जिनच्या साईडला जोड जातो, त्यामुळे इतका लक्षात येत नाही. म्हणून आपल्याला जोड जर द्यायचाच असेल तर पाठीच्या भागाला जोड द्यावा लागतो. तर आता ह्याचं मी कटिंग करणार आहे. तर पहिला अस्तर कट करून घेऊया. तर तुम्हाला ब्लाऊज दाखवते. तर खूप हेवी ब्लाऊज आहे. आणि पुढील गळा तर बघा खूपच वरती आहे. तर बघू शकता जसा बोटनेक असतो त्या पद्धतीने. हे बघा, हा 4 टक्स ब्लाऊज आहे. मापाला दिलेला साधा ब्लाऊज आहे, पण शिवताना कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे. आणि ह्याचा गळा पुढचा बघू शकता, अगदी छोटासाच इतकाच आहे. आणि ब्लाऊज किती मोठा आहे बघा. आणि गळा इतका छोटासा दिलेला आहे. पाठीमागचा गळा बघा इतका आहे. तर आता हे ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप पॉईंटवर देखील नक्की क्लिक करा. तर चला आता कटिंग पाहूया. तर या क्लायंटची अंगावरून सुद्धा मी माप घेतलेले आहेत, बॉडीवरून बॉडी मेजरमेंट देखील घेतलेलं आहे. आणि हे ब्लाऊज पण दिलेलं आहे. तर ब्लाऊजवरून देखील माप घेऊन बघूया काय फरक आहे यामध्ये आणि त्यामध्ये. कारण हे ब्लाऊज त्यांना इतकं व्यवस्थित बसत नाही. तर बघा, उंची ब्लाऊजची बघूया. तर उंची 15 आहे. तर उंचीचं काय माप इथं घेतलं नव्हतं, तर उंचीचं माप घेते मी. पाठीमागील गळा बघूया. पाठीमागील गळा इथं 10 आहे. तर छातीचं माप घेऊया. तर बघा, छातीचं माप इथं 20 आलेलं आहे. म्हणजे पुढचं 20 आणि पाठीमागचं 20, म्हणजे एकूण 40 इंच तर जोरून आलेलं आहे. पण बॉडीवरून जे माप घेतलेलं आहे तिथं छातीचं माप 44 आलेलं आहे. तर त्या पद्धतीनेच आपल्याला शिवायचं आहे. फक्त तुम्हाला मी दाखवते की काय काय फरक होतो अंगावरून माप घेतलं तर आणि ब्लाऊजवरून. तशी ब्लाऊज त्यांना थोडं फिट वगैरे होतं. तर पुढील गळा इथं बघूया. तर पुढील गळा बघा 4.5 इंच आहे. तर 4.5 इंचच आपल्याला घ्यायचं आहे. तर साधा ब्लाऊज असल्यामुळे कोटरीचं वगैरे माप काही घ्यायचं हेच नाही. आणि बाहीचं देखील म्हणाल तर बाही आपल्याला त्या डिझाईन एवढी करायची आहे. तर इथं पण बाहीचं माप घेऊन ठेवूया. तर 6.5 इंच बाही आहे. आणि दंडघेर बघूया. बाही उंची 6.5 आहे आणि दंडघेर आपला 6.25 आहे. तर आता कमरेचं माप घेऊन बघूया. तर कमरेचं माप इथं 36 आलेलं आहे. आणि जे बॉडीवरून घेतलेलं आहे ते 37 आहे. तर 37 प्रमाणेच मी ठेवणार आहे. तर शोल्डर देखील घेऊन दाखवते तुम्हाला मी किती येतं ते. तर बघा, आता इथून इथपर्यंत ही जी शोल्डर पट्टी आहे ती आहे 2.5 इंच. तर मार्जिनसाठी त्यामध्ये अर्धा इंच घेतला तर 3 इंच झालं. तर 3 इंच ही आपण शोल्डरचं माप लिहून घेऊया. यामध्ये या शोल्डरमध्ये आपल्याला गळारुंदी ॲड करायची आहे. तर गळारुंदी किती घ्यायची ही बघूया. तर तुम्हाला दाखवते मी कटिंग करताना. तर बघा, इथे लाईन आखून घेतलेली आहे, कारण अस्तर आपला थोडा वर खाली असू शकतो. तर आता ब्लाऊजची उंची दाखवते. तर ब्लाऊजची उंची आपण 15 इंच घेतलेली आहे. तर बघा इथं 15 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच आपण मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 16 इंच ब्लाऊजची उंची घेणार आहोत. तर 3 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे. तर आता इथं बघा, पाठीमागील गळा 10 आहे आणि पुढील गळा 4.5 आहे. तर गळारुंदी इथं मी 2.25 इंच घेणार आहे, कारण ब्लाऊजसुद्धा हेवी साईज आहे. त्यामुळे गळा डीप जरी असला तरी काही ब्लाऊज इतकं उतरणार नाही. त्यामुळे 2.25 इंच घेणार आहे. तर ते 3 इंच शोल्डरचं आणि हे 2.25 इंच, म्हणजे एकूण आपलं शोल्डर 5.25 इंच आहे. 5.25 इंचावर असा पॉईंट देऊया आणि ही लाईन अशी आखून घेऊया.
त्यानंतर जितकं शोल्डर घेतलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा आपण घेऊया. म्हणजे मुंडा आपण इथं 5.25 इंच घेणार आहोत. तर इथं 5.25 इंच घेतलं तर इथं देखील आपल्याला 5.25 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. त्यानंतर बघा ह्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. म्हणजे सेंटर काढून ठेवूया आपण अशा पद्धतीने. तर ब्लाऊजची छाती बघा आता इथं 44 इंच आहे. तर 44चा चौथा भाग आपल्याला करायचा आहे. तर 44चा चौथा भाग 11 इंच होतो. तर 11 इंचावर असा पॉईंट घ्यायची आहे. 37 इंच आहे. तर 37चा चौथा भाग 9.25. त्यानंतर ब्लाऊजची कंबर बघा 9.25 इंचावर असा पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतलं आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेलं आहे. ही अशी मार्जिनची आणि फिटिंगची लाईन आखून घेतलेली. तर आता इथं बघा गळा रुंदी मी 2.25 इंच घेणार आहे आणि पुढील गळा आपण 4.5 इंच घेणार आहोत. मध्ये 1 इंच आपण वाढवून घेणार आहोत. आणि इथे बघा गळा रुंदी मी खाली आणि हे असा बॉक्स तयार करून घ्यायचा 2.5 इंच घेणार आहे. आणि इथं आकार काढून घ्यायचा आहे गोल गळ्याचा. आणि इथून इकडं बघा आता आपल्याला आपण नेहमी 1.5 घेतो तर मी इथं 2.25 इंच घेणार आहे. थोडासा टेप खाली ओढायचा आणि 1.25 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा. म्हणजे दोन्ही इंचामध्ये अर्धा इंचाचा अंतर येईल इतकं. तर हेवी साईज आहे तर 42 छाती असू दे किंवा 40 असू दे आणि 44 48 छाती असेल तर इथून इकडं आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे. तर बघा इथून अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. आकार काढून आपल्याला थोडासा इकडं आतून घ्यायचा आहे. त्यामुळे इथं फुगा किंवा चुन्या येत नाहीत. आणि हेवी साईज असेल तर थोड्या चुन्या वगैरे येण्याचा प्रॉब्लेम जास्त होतो. तर बघा अगदी किंचित थोडंसं एकदम एक सूत इतकंच मी गळ्याकडच्या साईडला आतून घेतलेलं आहे. तर आता आपण क्रॉसपट्टी घेऊया. तर इथे बघा क्रॉसपट्टी मी 3.25 इंच घेतलेली आहे. तर ह्या साईडला क्रॉसपट्टी मी 2.25 इंच म्हणजे इकडं जितकी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घेणार आहे. आणि ही अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. आणि याच्यावरती आपल्याला कोटरीचं माप घ्यायचं आहे. आता आपल्याकडं मापाला साधा ब्लाऊज आहे. तर आता कोटरीचं माप कसं घ्यायचं बघा. तर ब्लाऊजची छाती आहे 44 इंच. तर याला भागिले 6 करायचं आहे. तर इथं 7.33 इंच आलेला आहे. म्हणजे 7.25 इंचापर्यंत कॉटनचं माप घेणार आहोत. ब्लाऊज आलं नसेल किंवा मापाला ब्लाऊज असून सुद्धा जर तुम्हाला कॉटनचं माप इथलं कसं घ्यायचं कळत नसेल तर काय करायचं आहे, जितकी तुमच्या ब्लाऊजची छाती आहे त्याचा 1/2 भाग काढायचा. म्हणजे त्याला 6ने भागायचं आहे. कितीही छाती असू दे त्याला 6नेच भागायचं आहे. तर जे उत्तर येईल ते तुम्ही इथं कटोरीचं माप घेऊ शकता. तिथं 6 वरती 33 आलेलं आहे. तर 7.25 किंवा 7 असं चालू शकतो. तर मी इथं 7 इंच घेतलेला आहे. तर बघा आता इथं टेप आपल्याला जो खालचा मुंडा आहे तिथे ठेवायचा आहे आणि असं तिरकं आपल्याला 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. आणि हा कोटरीचा आकार आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा. तर आता बघा हे मी बोट्याने साईडने कट करून घेते. तर बघा हेवी साईजचं ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला साईड पीस इथंच काढून घ्यायचा आहे. दरवेळी आपण अस्तर पलटी करतो आणि इथं आपला साईड पीस काढून घेतो. पण इथं अगदी छोटीशी पट्टी राहिलेली आहे त्यामुळे ज्या वेळी हेवी साईजचं ब्लाऊज असेल त्यावेळी आपल्याला इथं काढायचं आहे आपला साईड पीस. हा साईड पीस मी इथं असा पलटी करून घेणार आहे. इकडं फक्त आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी लाईन आखून घ्यायची. मुंड्याचं अगदी थोडी थोडी लाईन आखायची आणि ह्या साईडला आपल्याला पूर्ण लाईन आखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर बघा आपला साईड पीस जसा आहे तर आता हा साईड पीस कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपला साईड पीस कट करून झालेला आहे. बाहीचं कटिंग इथं करणार आहे कारण अशी जर बाही कटिंग केली तर म्हणजे खूपच जोड द्यावा लागतो. त्यामुळे बाहीचं कटिंग आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. तर पहिला आपल्याला बाही किती करायची आहे हे पाहूया. तर त्यांची बाही 6.5 आहे आणि इथं आपल्याला पूर्ण ही बाही डिझाईनपर्यंत घ्यायची आहे. 8 होतं तर इथं मी 9 इंचाची बाही करणार आहे. तर बघा हा अस्तर डबल फोल्ड आहे. याची आणखीन एक घडी टाकून घ्यायची अशी. तर आता ही घडी टाकताना कितीची टाकायची बघा. म्हणजे हे आपला कपडा आहे तो आपण इतका टाकायचा आहे की इतका टाकायचा, हे कसं लक्षात येणार तर त्यासाठी तुम्हाला मी सांगते. तर बघा हा आपण मार्किंग केलेला भाग घ्यायचा आहे. इथे जिथे आपल्या छातीचा चौथ्या भागाची लाईन आखलेली आहे तिथून
टेप असा शोल्डर पासून गोल 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 फिरवत आपल्याला शोल्डरपर्यंत न्यायचं आहे. तर ही इथं आलेलं आहे बघा 9.5 इंच. म्हणजे तर 9.5 इंच आपली ही बाही रुंदी आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी 2 इंच लागणार आहे. तर 9.5 मध्ये 2 इंच मिसळल्यानंतर 12.5 इंच होतं. तर हा कपडा आपल्याला 12.5 इंचाचा हवा आहे. तर 12.5 इंच कुठं होतं बघूया. थोडंसं कमी करूया. तर बघा हे आता झालेलं आहे 12. तर इकडं 1/2 इंच इतकं आपण कमी जास्त ठेवू शकतो. तर बघा ही 12.5 इंचाची ही पट्टी आपण याच्यावरती चोबल फोल्ड करून घडी टाकून घेतलेली आहे. तर आता इकडं बघा जी बंद घडी आहे तिकडं आपण उंचीचं माप टाकणार आहे. तर इथं खालच्या साईडला देखील अस्तर थोडंसं वरती खाली आहे म्हणून मी अशी लाईन आखून घेते. तर बाही आपण आता 9 इंच घेणार आहोत. तर बघा 9 इंच जर बाही घ्यायची असेल तर त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच मार्जिन घ्यायचं असतं. तर 9.10 इंच आपण बाही घेणार आहोत. तर 9.10 इंच पॉईंट दिला. तर बघा इथे उंचीच्या लाईनीवरती 2 इंचावरती असा पॉईंट द्यायचा आहे आणि इथून मुंडाखोली मी 3.5 इंच घेतलेली आहे. तर इथून इथपर्यंत अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. आणि इथं थोडासा असा ओलसर आकार केला की बाहीचा आकार आपला तयार झालेला आहे. दंडघेर आपला इथं 6.25 इंच आहे. 6.25 इंचावर पॉईंट दिला. त्यानंतर मार्जिनसाठी 2 इंच घेतलेला आहे आणि फिटिंगची आणि ही मार्जिनची लाईन आखून घेतली. त्यानंतर इथं 2 इंचाचा जो पॉईंट आहे तिथून ते बाहीरुंदीचा जो पॉईंट दिलेला आहे तिथपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा काढायचा सेंटरपासून खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि बाहीच्या पुढील भागाचा आकार असा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता आपण बाही कट करून घेऊया. तर आता बघा आपली बाही देखील कट करून झालेली आहे. तर आता बघा आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर कटोरी अशी पलटी करून घेणार आहे. तर कुठं बसते बघूया. कारण इथपर्यंत बघा आपल्याला ऑलरेडी 1 मीटर हा अस्तर लागलेला आहे. तर इथपर्यंत आपला हा 1 मीटर अस्तर आहे. आता इतक्यात बघा आपल्याला कटोरी वगैरे बसवायची आहे. तर मी 1 मीटर कट करून घेते. तर कटोरी बसत नसेल तर आपल्याला असं हा अस्तर ओपन करून घ्यायचं आणि ह्याची अशी घडी टाकायची उलटी. तर अशी उभी घडी होती ती आडवी घडी टाकून घ्यायची आहे. तर इथं अस्तर थोडासा आपला घड्या पडल्या. तर बघा ह्याच्यावरती आपल्याला असं कटोरी ही पलटी करून घ्यायची आहे. इकडे बंद घडीकडे कशी लाईन आखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर मी थोडं इथं डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. तर 44 छातीचं ब्लाऊज आहे किंवा कटोरी आहे किंवा कितीही छातीची जी कटोरी असेल तरी देखील आपल्याला कटोरी वाढवताना 1.25 इंचच घ्यायचं आहे. इथं काही 1.5 किंवा काही घ्यायचं नाही. तर इकडं 1.25 इंचावर पॉईंट दिला, ही लाईन आखून घेतली. त्यानंतर ह्या साईडला 1.25 इंचावर पॉईंट दिला, ही देखील लाईन आखून घेतली. आणि इथून इथपर्यंत बघा जितकं अंतर आहे त्याचा काढायचं आपल्याला सेंटर. तर हे 10 आहे. तर मी डायरेक्ट 5 असं सेंटर काढून घेते. तुम्ही टेप फोल्ड करून सेंटर काढू शकता. आणि सेंटरपासून खाली 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि अशी तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. आणि इथे बघा अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा कटोरीचा आकार असा 1.25 इंचापर्यंत आणून जोडायचा आहे. आणि या साईडला पाव इंचच फक्त घ्यायचं आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. आता बघा हा आकार काढून झालेला आहे. तर आता आपण कट करून घेऊया. आपली कटोरी देखील कट करून झालेली आहे. तर आता क्रॉसपट्टी फक्त राहिलेली आहे. तर बघा हा साईडचा तुकडा राहिलेला आहे. तर यामध्ये आपली क्रॉसपट्टी अगदी बरोबर बसेल. क्रॉसपट्टी बघा आपण 3.25 इंच घेतली होती. तर इथं आपल्याला अर्धा इंच वाढवून म्हणजे 4.25 इंच घ्यायची आहे. तर ह्या साईडला 4.25 इंच घेतली तर ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे या साईडला आपल्याला 3.25 इंच घ्यायची आहे. आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. तर आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया. अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता तुम्हाला साडीतल्या कपड्यावरती ठेवून कसं कट करायचं हे दाखवते. पहिला आपण बाहीचं कटिंग करूया कारण बाहीला आपल्याला जोड देऊन चालणार नाही. तुम्ही असं बाहीवरती बाही पलटी करून घडी टाकून देखील बाहीचं कटिंग करू शकता. किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने अवघड वाटत असेल किंवा वर खाली डिझाईन होत असेल, मागे पुढे होत असेल, एक बाहीची इकडे एक बाहीची इकडे, तर काय करायचं आहे सांग. पहिला अगदी असं ठेवून तुम्हाला बघायचं आहे. बघा ह्या डिझाईनवरती डिझाईन सेंटर येईल ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. आणि ह्या ज्या डिझाईनचा हा जो सेंटर आहे तिथं अशी लाईन आखून घ्यायची आहे. आणि ती लाईन आखल्यानंतर बघा
त्याच्यावरती आपल्याला हा जो बाहीचा आपण सेंटरचा पॉईंट दिलेला आहे, म्हणजे जो कट मारून घेतलेला आहे तो या लाईनीवरती येईल. ह्या पद्धतीने असं ठेवून आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. आणि जर बघा तुम्हाला असं वाटतं असेल ही डिझाईन वर खाली होते, दोन्ही बाही समान येत नाहीत, तर काय करायचं आहे बघा. तर अशा पद्धतीने एक बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. इथं डिझाईन जिथं आहे तिथं आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. अशी बघा सेंटर कुठं आहे ती लाईन आखून घ्यायची. लाईनीवरती बरोबर असा सेंटर ठेवायचा. खालच्या साईडला आपल्या अर्धा इंच साडीतला कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि ते वर जशी आहे तशी बाही कट करून घ्यायची. आणि ही साडीतली बाही आहे कट केलेली, ही अस्तरची घ्यायची नाही. नंतर जी साडीतली आपण बाही कट करून घेतोय साडीतल्या ब्लाऊज पिसाची, ती बाही आपल्याला या बाहीवरती ठेवायची आहे. आणि कशी ठेवायची आहे बघा, ही सरळ बाजू आहे, सरळ बाजूवरती ही सरळ बाजू जाईल अशी ठेवायची आहे. म्हणजे आपल्याकडे ही उलटी बाजू येईल. म्हणजे ही जी बाही कट केलेली असते ती सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आणि उलटी बाजू आपल्याकडे येईल ह्या पद्धतीने ठेवायची. आणि सेम ह्या बाहीच्या मापाने ती बाही देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर आता मी इथं एकमेकावरती ठेवूनच कट करून दाखवणार आहे. आणखीन एका व्हिडिओमध्ये कधी तर अशा पद्धतीचं ब्लाऊज आलं तर तुम्हाला मी सेपरेट बाही कशी कट करायची ही देखील दाखवीन. तर इथं बघा अगदी आपण असं बोट ठेवायचं आहे जिथं आपलं हे मोराची डिझाईन आहे. तर बघा अशा पद्धतीने म्हणजे सेंटरला सेंटर येईल, हलणार नाही अजिबात आपली बाही आणि वर खाली देखील होणार नाही. तर इथं थोडी वर खालीच आहे कारण तुम्हाला दाखवते मी. हे बघा डिझाईन जर बरोबर पकडली तर एक बाही अर्धा इंच वर होते, एक बाही अर्धा इंच खाली होते. तर आता आपण डिझाईनचं लक्षात न घेता बाहीच अगदी बरोबर ठेवून घेऊया. तर थोडीशी जी ही बाही आहे याचं मोराची डिझाईन आहे ती वर गेलेली आहे. डिझाईनची बाही असेल तर असं खूप प्रॉब्लेम होतो आणि कट करताना बघा खूप टेन्शन येतं. डोक्याचा मी सेंटर असा काढून इथं लाईन आखून घेतली आणि ह्याच्यावरती अशी बाही ठेवून घेतली. खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे. तर आता आपल्या बाहीची डिझाईन थोडीशी वर खाली होणार आहे. तर इथं खालच्या साईडला मी वर खाली करून चालणार नाही. तर इथं बघा अशा पद्धतीने तिचं एक्स्ट्रा खालीतला कपडा सोडलेला आहे खाली. आणि आता आपण बाही पहिला कट करून घेणार आहोत. आता बघा हा पार्ट सुद्धा तुम्ही घडी घालून कट करू शकता. तर घडी घालताना अगदी बघा अशी डिझाईनवर डिझाईन यायला हवी, अगदी सेम. हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. नाही तर तुम्हाला तसं जर चुकेल असं वाटत असेल तर काय करायचं, इथून इथपर्यंत ह्या डिझाईनपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा. तर हा सेंटर काढला. बाकीचा भाग आहे तो घेऊया. ह्याच्या सेंटरला असं कात्रीने नॉच मारून घेऊया किंवा तुम्ही अशी चॉकने लाईन देखील घेऊ शकता इथं, म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला अस्तरमधून ही डिझाईन दिसतेच कुठपर्यंत येते ते. तर त्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि ठेवून घेताना आपल्याला गळा किती करायचा हे देखील बघायचं आहे. तर आता इथं आपल्या ब्लाऊजचा गळा आहे 10. तर मी बघून घेते इथं गळा किती आहे. तर आपल्याला इतकं तरी मार्जिन हवंच आहे म्हणजे पलटण्यासाठी. तर हे अगदी म्हणजे 10ला थोडा गळा कमी झाला तरी चालेल असं म्हटलं. त्यामुळे मी बघा इथपर्यंत असं इथून घेणार आहे. तर इथं आपण मार्किंग करून घेऊया गळा आपला किती आहे तिथपर्यंत. आणि आता आपल्याला बघा असं सेंटरच्या लाईनीला ही अस्तरची सेंटरची लाईन येईल ह्या पद्धतीने. आणि ह्या लाईनीपर्यंत जिथं आपण ही लाईन आखलेली आहे तिथपर्यंत असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आता ह्या साईडला थोडासा जोड द्यावा लागेल. बघा छोटी बाही असून सुद्धा जोड, म्हणजे 9 इंचाची बाही असून सुद्धा जोड द्यायचाच आहे. आणि जर समजा या ब्लाऊजची बाही 10-11 असती तर तुम्हाला इथपर्यंत ब्लाऊजचा पाठीचा भाग कमी पडला असता. तर आता आपल्याला इथं डायरेक्ट कटिंग करायचं नाही, तर आखून असं चॉकने आखून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला जोड द्यावा लागणार आहे थोडा थोडा. तर बघा हे मार्किंग करून घेतलेलं आहे. तर किती मोठं ब्लाऊजचं हे पाठीचा भागाचं मार्किंग आहे तुम्ही बघू शकता. तर मी बघा असं थोडंसं बाहेरून घेणार आहे, नंतर म्हणजे कमी वगैरे पडायला नको. वरती आणि खालच्या साईडला समानच घेणार जितकं आहे तेवढं. फक्त साईडला थोडंसं एक्स्ट्रा मी कट करणार आहे. हा पाठीचा भाग आपला आता कट करून झालेला आहे. साईड पीस बघूया आपला कुठं बसतो. तर इथं ठेवूया. तर इथं अशी कोटरी आपल्याला तिरक्या भागामध्ये काढायची असते, तर इथे कोटरी ठेवून घेते.
पट्टी कट करताना बघा आपल्याला साडीतला कपडा हा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि ह्या साईडला जसं आहे तसंच कट करायचं आहे. तर ह्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे. तर बघा कलांजली पैठणीवरचा हा आपला पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे. तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.